तर दिवसभरातील महत्त्वाच्या फास्ट बातम्या पाहूया। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, माजी नगरसेविका रागिने वैरी शेट्टी यांचा भाजपात प्रवेश। नागपुरात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा आणि मोटाराइज्ड ट्रायसिकलचे वाटप। पहिल्या टप्प्यात 100 ई-रिक्षा आणि 100 मोटाराइज्ड ट्रायसिकलचे वाटप करण्यात आलं। राहुल गांधींना नाशिक न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी याचिका। राज्यात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार, हवामान विभागाचा अंदाज। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40च्या उंबरठ्यावर। बीएमसीच्या गट अ वर्गाच्या परीक्षेत घोटाळ्याचा आरोप। विशिष्ट लोकांना प्रश्नांसंदर्भात माहिती पुरवण्यात आल्याचा 500हून अधिक अभियंत्यांचा आरोप। 25 फेब्रुवारीला झाली होती परीक्षा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर ठाण्यातील सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांचं आंदोलन। वेतन दरवाढीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक, तर 3 वर्षांपासून वेतन मिळालं नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। टोरेस घोटाळ्याप्रकरणी आरोपी हवाला ऑपरेटर अल्पेश खारला कोर्टात हजर करण्याचे आदेश। अल्पेश खारवरती टोरेस घोटाळ्यातील पैसे फिरवल्याचा आरोप। धाराशिवमध्ये महावितरण अभियंत्याची शेतकऱ्यांशी बोलताना जीभ घसरली। आसुलोणी गावातील फीडर लाईन 5 दिवस बंद असल्याची शेतकऱ्याची तक्रार। दरम्यान तक्रार ऐकून न घेता अभियंता अंकुश जाधवांकडून शेतकऱ्यांना उद्धट उत्तर। लोकशाही दिनापाठोपाठ आता महाडात जनता दिन। विभागीय मंडळातील मुख्य अधिकारी करणार तक्रारीचं निवारण। अकोला, धुळे, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जानेवारीत केलेले 100% अर्ज प्रलंबित। 8 महानगरपालिका, 24 जिल्हा पोलीस अधीक्षक स्तरावर हे चित्र। सामान्य प्रशासनाचा अहवाल। काळा कोट न घालता वकिलांना 4 महिने करता येणार काम। दरवर्षीपेक्षा 15 दिवस अधिक मुभा, मात्र उन्हाळ्यातही वकिलांकडून सर्रासपणे वापर। स्वारगेट बस अत्याचार प्रकरणानंतर महापालिका अलर्ट। महापालिकेच्या शाळेत विद्यार्थिनीने ने-आजन करणाऱ्या बसमध्ये नेमणार महिला सुरक्षा रक्षक। पुणे शहरातील अनेक भागामध्ये भूजल प्रदूषित। सहकार नगरमध्ये काही बोरवेलचे घेतले नमुने, पाणी प्रदूषित असल्याचं आढळलं। पुण्याच्या भोर पंचायत समिती आवारामध्ये पीक ई-रिक्षेचं प्रदर्शन। महिलांना पिंक ई-रिक्षा पाहण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन। पुण्याच्या भोर तालुक्यातील गोकवडी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक संचालकांची अचानक भेट। दरम्यान महेश पालकरांनी शाळेतील विविध उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली। बीएड त्यानंतर बीएड इलेक्टेड, बीएड एमटेडच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जांमध्ये बदल करण्याची संधी। 3 ते 5 मार्च दरम्यान अर्जाच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करता येणार। कल्याण भांडूप परिमंडळातील ग्राहकांचा ऑनलाईन पेमेंटकडे वाढता कल। 24,38,000 ग्राहकांनी घर बसल्या वीज बिल भरलं। जळगाव जिल्ह्याच्या 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला 802 विद्यार्थ्यांची दांडी, तर जिल्ह्यात एकाही ठिकाणी कॉपी प्रकरणी कारवाई झाली नसल्याची शिक्षण विभागाची माहिती। अकोल्याच्या अकोट वन परिक्षेत्रामध्ये विनापरवाना वृक्ष कत्तल आणि वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई। एकाला अटक, ट्रॅक्टरसह साहित्य जप्त। अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा। शेतकरी आणि ग्रामस्थांनी बाळासाहेब थोरात यांच्यापुढे व्यथा मांडल्या। 8 दिवसांमध्ये पूर्ण वेळ वीज न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। धाराशिवच्या उमरग्यामध्ये आता कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बस सेवा पूर्णपणे बंद। प्रवाशांची तारांबळ। नागपूर महानगरपालिकेला आज 74 वर्ष पूर्ण। महानगरपालिकेकडून अमृत महोत्सव वर्ष साजरा। करमाळा तालुक्यात उत्तरेश्वर महाराज यात्रा उत्साहात संपन्न। यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। नंदुरबार जिल्ह्याच्या चिकन पॉक्सचा धोका। लहान मुलांसोबतच वयोवृद्धांना देखील चिकन पॉक्सची लागण।